आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की हिरव्या मुगाचे खूप सारे फायदे असतात. त्याने वजन तर नियंत्रणात राहते, पण हृदय सुद्धा आपले निरोगी राहते. जी लोक नॉनव्हेज खात नाही त्यांनी तर हिरवे मूग हे रोजच्या आहारात समाविष्ट केलेच पाहिजे, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. म्हणजे कोणतीही रेसिपी करून किंवा कोणताही पदार्थ करून तुम्ही हिरवे मूग हे घेतलेच पाहिजे. अशीच एक साधी सोपी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हिरव्या मुगाच्या डाळीची आमटी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. थंडीचे दिवस आहेत, घरात लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील त्यांना ही रेसिपी मस्त आहे, कारण कधीही ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. अगदी चविष्ट आणि अगदी सोपी, कमी वेळात होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. गरमागरम भाताबरोबर ही रेसिपी खूप छान आहे. शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक छोटी वाटी हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे. एवढ्या प्रमाणामध्ये 6 माणसांची डाळ होणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. थोडंसं जिरं टाकायचं आहे. त्यानंतर हिंग टाकून घेतलेलं आहे. हळद टाकून घ्यायचे. हळद टाकल्यामुळे डाळ पटकन शिजते. थोडेसे बटाटे टाकलेले आहेत, म्हणजे एक बटाटा बारीक चिरून स्वच्छ धुवून टाकलेला आहे. मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं तेलाची धार टाकायची. हे सगळं टाकल्यामुळे ह्या डाळीला शिजतानाच खूप सुंदर अशी चव येते. आता त्याच कुकरमध्ये लगेच आपण भात लावून घ्यायचा आहे. समजा मी एक पूर्ण वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 1 वाटीच्या अगदी थोडंसं जास्त पाणी घ्यायचं, म्हणजे भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो. आणि थोडासा लिंबूचा रस टाकला तर भात मोकळा होतो. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचंय. अगदी थोड्या तेलाची धार टाकायची आहे. अशा पद्धतीने भात केला तर मोकळा होतो आणि लिंबूचा रस टाकल्यामुळे भात अगदी पांढरा शुभ्र होतो. कुकरच्या 4 शिट्ट्या घेतल्यानंतर डाळ अगदी छान शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि जेवढं पाणी टाकलं होतं तेवढ्या पाण्यामध्ये डाळ मस्त शिजली. आता आपल्याला वरतून कोमट पाणी घालायचं आहे. थंड पाणी वापरायचं नाही. कोमट पाणी घालून रवीच्या साहाय्याने अशा पद्धतीने ही डाळ घुसळून घ्यायची. असं पारंपरिक पद्धतीने काही रेसिपी बनवल्या तर त्याला चव खूप सुंदर येते. सगळी डाळ छान मिक्स होते अशा पद्धतीने आपण घोटून घेतली तर, आणि छान सगळे जिन्नस एकजीव होतात. आणि तुम्ही पाहू शकता त्याला रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे फोडणीसाठी, आणि फोडणीला नेहमीप्रमाणे मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे टाकायचं आहे. त्यानंतर हिंग टाकून घ्यायचंय. हिंग आणि जिरे आपण ऑलरेडी थोडं वापरलेलं आहे, तर अगदी थोडं फोडणीला घालायचे. त्यानंतर सफेद उडदाची डाळ टाकलेली आहे, त्याने ह्या आमटीला खूप सुंदर चव येते. लसूण चेचून टाकलेला आहे आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. एक अख्खी लाल मिरची घ्यायची, तुकडे करून फोडणीमध्ये टाकायचे. त्याने सुद्धा ह्या डाळीला किंवा ह्या आमटीला खूप सुंदर चव येते. त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे अगदी बारीक चिरून, तो सुद्धा आपण छान ह्या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. टोमॅटो असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता 5 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. आणि आता ही घोटून घेतलेली डाळ आपण टाकून घेतोय. थोडंसं कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे
थोडं कोमट पाणी साईडला करूनच ठेवायचं, म्हणजे डाळीची किंवा आमटीची चव जात नाही. आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता बाकीचे मसाले आपण वरतून टाकणार आहोत. फोडणीमध्ये मुद्दाम टाकलेले नाही, वरतून टाकल्यामुळे हे मसाले छान चवीला लागतात. लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, धनेपूड टाकून घेतले, जिरेपूड टाकून घ्यायची आहे, नंतर थोडीशी कसुरी मेथी टाकायची. पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कसुरी मेथी टाकल्यामुळे ह्या आमटीला खूप सुंदर चव येते. आणि सर्वात शेवटी आपण मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे. आणि छान एकदा चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायची आहे. आणि डाळीला थोडीशी उकळी आल्यानंतर चिंच आणि गुळाचा कोळ टाकून घ्यायचा आहे. हा सर्वात महत्त्वाचा जिन्नस आहे यामध्ये, त्यामुळे डाळ किंवा आमटी खूप चविष्ट लागते. नक्की टाका, पण डाळीला थोडी उकळी आल्यानंतरच टाका. आता सर्व जिन्नस छान उकळून द्यायचे एकदा आणि वरतून कोथिंबीर टाकून गरमागरम ही डाळ सर्व करायची. अशी सुद्धा ही आमटी तुम्ही डायरेक्ट पिली तरी खूप सुंदर लागते, चविष्ट लागते. नक्की करून पहा. आता गरमागरम आपण सर्व करूया. भात सुद्धा तुम्ही पाहू शकता, अगदी मोकळा झालेला आहे, पांढरा शुभ्र झालेला आहे, कारण त्यामध्ये आपण लिंबू पिळून टाकलाय, थोडासा तेल टाकलेलं आहे. आणि मस्त गरमागरम आमटी त्यावरून टाकायची आहे. तोंडी लावायला जर काही हवं असेल तर कुठलीही चटणी देऊ शकता, किंवा काकडी, सलाड असे कोणतेही पदार्थ तुम्ही तोंडी लावण्यासाठी देऊ शकता. इथे मी काकडी ठेवलेली आहे आणि थोडंसं दही द्यायचं आहे. पूर्ण जेवण होतं. एवढं जरी खाल्लं दुपारच्या जेवणामध्ये तरी पूर्ण आहार आपल्याला मिळतो. तर ही रेसिपी नक्की करून पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा नवीन रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.